बघा काही जणांना शंका असू शकतात की हे खरोखर काम होणार का, हे काम मला तर पटलं पण माझे गाववाले ऐकत नाही, किंवा काही लोक ऐकत तर नाहीच नाही, अडथळा पण आणतात. आणि मग असा जर अडथळा आला तर हे काम कसं पुढे जाणार, नेमकं काय करावं. आणि अशानं ना वाशिम जिल्ह्याचं आपल्या काही होणारच नाही. आपला वाशिम जिल्हा मागास ते मागास असं पण काही लोकांना वाटू शकतं. आपण नाव उमेद सुद्धा होऊ शकतो, हे काम सोडून द्यावं असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. त्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतोय आणि मग आपण थांबू. बघा एक घनदाट जंगल होत आणि या जंगलामध्ये सगळे पशु पक्षी प्राणी राहत होते. वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, लांडगा, कावळा, चिमणी सगळे. आणि मग त्या जंगलाला अचानक एक दिवस मोठी आग लागली. अशी आग लागली की जी इतिहासात पहिले कधीच लागली नव्हती. असं भयानक संकट जंगलावर आलं, तिथल्या पशु पक्ष्यावर आलं. प्रत्येक जणाला समजलं की ही आग एवढी मोठी आहे, आपल्याच्यानं विझवल्या जाणार नाही. आणि म्हणून तिथला प्रत्येक पशु पक्षी काय करायला लागला, आपापला जीव वाचून पळायला लागला. म्हणजे त्यामध्ये सिंह पळायला लागला, कोल्हा पळायला लागला, हत्ती पळायला लागला, कावळा पळायला लागला. तिथे एक छोटीशी चिमणी पण राहत होती घरटं करून. त्या चिमणीनं पण ती आग पाहिली. तिलाही भीती वाटली, परंतु तिनं वेगळा विचार केला. ती शेजारच्या तलावावर गेली आणि तिथं 2 थेंब पाण्याचे घेतले आणि परत आगीकडे गेली आणि आगीवर टाकले. परत तलावाकडे गेली, परत 2 थेंब घेतले, परत आगीवर टाकले. आणि परत एकदा जेव्हा ती 2 थेंब घेऊन आगीकडे जात असताना तिथे जे बाकीचे प्राणी होते ते हसायला लागले. त्यातला सिंह म्हणाला की अगं चिमणे, तुझा जीव केवढा, चल आमच्या समोर सोबत चाल, तुझा जीव वाचव सुद्धा. हत्ती म्हणाला की अगे तुला तुला कसं कळत नाही, आपला राजा सांगतोय आणि तरी पण तू विनाकारण व्यर्थ प्रयत्न करते. तू जे प्रयत्न करते जरी चांगले असतील ना तरी पूर्णपणे व्यर्थ आहेत, तुझ्या ज्यांना कधीच आग विझणार नाही. चिमणीनं काहीही न बोलता, कारण तिच्या तोंडामध्ये 2 थेंब होते पाण्याचे, ती समोर गेली आणि आगीवर टाकली. आणि तिकडून जेव्हा परतत होती तर तेव्हा म्हणाली, सिंह दादा, हत्ती दादा, मला माहितीये तुम्ही सांगताय ते मला पटलं. मला माहितीये माझा जीव तुमच्या मानानं तर खूप छोटा आहे, ही आग तर माझ्यानं कधीच आटोक्यात येणार नाही. परंतु मला असं दिसतंय की ही आपल्या जंगलामध्ये लागलेली आग इतिहासातली खूप मोठी घटना आहे. आणि जेव्हा जेव्हा कोणत्या मोठ्या घटना घडतात ना तर त्या मोठ्या घटनेचा इतिहास नक्कीच लिहिला जातो. आणि मग जेव्हा याचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल ना तर माझं नाव सुद्धा त्यामध्ये लिहिल्या जाणार आहे. म्हणजे मला माहित नाही आग विझेल का नाही विझेल, परंतु मला हे नक्की माहिती आहे की इतिहास जेव्हा लिहिला जाईल तर यामध्ये माझं नाव तर विझवणाऱ्याच्या लिस्टमध्येच, ना की फक्त बघणाऱ्याच. आणि ज्यामुळे जेवढी माझी शक्ती आहे, माझे प्रयत्न मी करू शकते तेवढी मी करत राहतो. तिचं हे वाक्य ऐकताच तिथले 2-4 प्राणी आहेत ना ते पण तिच्या बाजूने झाले. आणि त्यांना वाटलं की अरे आपण जर चिमणीचं म्हणणं पटलं त्यांना, त्यांनी प्रयत्न केला. मग ते जसे प्रयत्न करायला लागले तर बाकी हसणारे प्राणी शांत झाले. त्यांना वाटलं की अरे आपण पण आपलंही नाव त्यामध्ये असायला पाहिजे, आणि ही चांगली गोष्ट आहे. मग सिंह असो, हत्ती पण त्यामध्ये सर्वात शेवटी गेला ज्याच्या सोंडेमध्ये खूप सारं पाणी बसतं. प्रत्येक जण प्रयत्न करायला लागला आणि असं करता करता संपूर्ण आग ही आटोक्यात. मित्रांनो, आपल्या वाशिम जिल्ह्याची स्थिती आज तीच आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे धरणं होऊ शकली नाही. काळी माती आहे म्हणून पाणी मुरू शकत नाही. खाली काळा पाषाण आहे. आपल्याला दिसतंय की आर्थिक उत्पन्न आपलं कमी आहे. वर आहो आपण म्हणून नदीजोड प्रकल्प येत नाही. म्हणून आता बाहेरून कोणी काही आपल्या वाशिम जिल्ह्याला करणार नाहीये. उलट वाशिम जिल्हा आज आपला जो मागास आहे पुढच्या 20 वर्षात अधिक मागास बनणार आहे. कारण का, तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्प होत आहे. तिथले शेतकरी सुजलाम सुफलाम होतील आणि ते जर मोठे झाले आपण आणखीन लहान होणार. मग आता ही वाशिम जिल्ह्यामध्ये अशा स्थितीमधून जात असताना ही काही साधी सुधी घटना नाहीये. आपल्यासारखे काही लोक, जिल्हाधिकारी मॅडम सारख्या काही लोक बाहेरून येत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये प्रेरणा देण्याचं काम करतात, चिमणीसारखं काम करतात. सो ही घटना आहे ना, ही स्पर्धा किंवा आपण जे आता मोहीम राबवतोय, हे वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीनं इतिहासातली खूप मोठी घटना आहे. जसं वाकाटक आपण आता म्हणतोय, वत्सगुल्म वाकाटक राजा होता, त्याचा इतिहास लिहिला गेला. नक्कीच या घटनेचा सुद्धा इतिहास लिहिला जाणार आहे. एवढी ही मोठी गोष्ट आहे. आता माझ्यासारखा व्यक्ती काय विचार करतोय, मी सुद्धा वाशिम जिल्ह्यातला. तुम्ही जसे विचार करता तसा मी पण विचार करतो. मलाही माहितीये की आपल्या वाशिम जिल्ह्यातले लोक फार प्रयत्न करणार नाही, प्रत्येक दान देणार नाही. मला तर असं दिसतं की मी जेव्हा काम करायला जातो तर मला व्हॉट्सअपवर शिव्या देणारे पण लोक भेटतात, किंवा यांना काय सांगायचं काम सांग करतात असे पण म्हणणारे दिसतात. सो
मी माझ्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तर मला असं दिसते की मला हे माहित नाही वाशिम जिल्हा खरोखर माझ्या प्रयत्नानं पाणीदार होणार का नाही, मला हे माहित नाही माझं गाव पाणीदार होणार का नाही, मला हे माहित नाही लोक मला साथ देतील का नाही, परंतु मला हे माहित आहे की ही मोठी गोष्ट असल्यामुळे याचा इतिहास लिहिला जाणार आणि त्यामध्ये माझं नाव वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल, ना की प्रेक्षकासारखं बघणाऱ्याच्या. आणि त्यामुळे मी माझ्या परीने जो खारीचा वाटा आहे तो मी उचलणार. आता आपल्याला दिसते की तुम्ही सुद्धा हा खारीचा वाटा उचलत आहात, तुम्हाला ही गोष्ट कळाली. आता आपण एक जण नाही आहोत, आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5,000 असे लोक आहेत. म्हणजे माझे 4 व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्यामध्ये जलतारा बाबतच आपण चर्चा करतो आणि प्रत्येक ग्रुप हा 1,024 लोकांचा आहे, फुल कॅपॅसिटीज आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे गाव स्तरावरचे कितीतरी ग्रुप आहेत. आपण वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं, काही लोक तयार झाले. आता आपल्याला सुद्धा हा विचार करायचा आहे की पुढे काय होईल हे माहित नाही, ही मोठी घटना आहे. आपण सगळ्यांनी जर झोकून दिलं तर मात्र प्रत्येक वाशिम जिल्ह्यातला व्यक्ती त्या काल्पनिक कथेसारखं यामध्ये येऊ शकतो आणि तो जर आला तर नक्कीच एक पुढे काम कसं होईल माहित नाही, परंतु आपल्याला स्वतःवर गर्व असेल आपण काम केल्याचा. त्यामुळे ही स्टोरी आहे ना, मी म्हणेल आपण पण आपल्या गावामध्ये सांगा, या स्टोरीच्या माध्यमातून इतरांना सांगा, म्हणजे लोकांना पटेल स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेलं. सो इथं जे काय घडलं कृपया आजचं 2-4 जणांना फोन करून सांगा, बसून सांगा असं सेशन झालं, मी हे शिकलोय, त्याला एखादी स्टोरी सांगा. तुम्हाला जे काय सुचतं ना त्या पद्धतीनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला वाटतं की मी व्हिडिओ बनवावा तर व्हिडिओ बनवा, त्याद्वारे सांगा. मी तो व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये पाठवणार, म्हणजे लोक पेटतील. सो या ठिकाणी मी थांबतोय. आपल्या सगळ्यांचे सर्व वॉटर हिरोचे धन्यवाद व्यक्त करतोय. सोबतच आपल्या आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांचे धन्यवाद व्यक्त करतोय की आपल्या सगळ्यांना माझ्यासह आपल्या सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी दिली काम करण्याची. सोबतच उपजिल्हाधिकारी माननीय देवरे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आपल्या वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय शहा सर यांचे पण धन्यवाद व्यक्त करतोय आणि परत आपल्या गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय की आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये उतरलात. धन्यवाद. मला इथं फक्त आखरी मी नागीचे मला एक गट दिसतोय, म्हणजे